साताऱ्यामधल्या खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी, सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढल्यानं चालक प्रवासी त्रस्त। मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। बीडमध्ये मराठा आरक्षणाची एकाची आत्महत्या, तर पीडित कुटुंबियांची मनोज जरांगेंनी घेतली भेट। छत्रपती संभाजीनगरमध्ये घृणेश्वर मंदिराजवळ भीषण अपघात, 6 वाहनांचं नुकसान, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना धमकी, 26 जानेवारीला स्फोट घडवून आणण्याच्या धमकीनं खळबळ। खासदार हेमंत पाटलांना आलेल्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क, हेमंत पाटील यांच्या नांदेडमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त। जळगावमध्ये खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात एसटीचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट सूतगिरणीत शिरली, सुदैवानं जीवितहानी नाही। नंदुरबारच्या अक्कलकुवा पंचायत समितीचे अधिकारी योजनांच्या लाभांसाठी हस्तकांकडून पैशाची मागणी करत असल्याचा आरोप, अधिकाऱ्यांच्या कारभारावरून प्रशासनाला धरलं धारेवर। अकोले तालुक्यामधून जाणाऱ्या कालव्याला अनेक ठिकाणी गळती, घरं, शेतात पाणी गेल्यामुळे मोठं नुकसान। नागरिकांची फसवणूक करून पळालेल्या ज्वेलर्सला पोलिसांनी केली अटक, पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या 100 पेक्षा जास्त नागरिकांची केली होती फसवणूक। छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात 76 पैकी 30 परिचारिका रुजू, हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारनं केली नियुक्ती। प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या, बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथली घटना। लोणावळ्यामधील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 6 जणांना घेतलं ताब्यात। नंदुरबारमधल्या भक्तानं केलं तब्बल 2.25 कोटी वेळा रामनामाचं लिखाण, पुस्तिका अयोध्येतील रामाचरणी केली अर्पण। चार मुली घोडेस्वारी करत पोहोचल्या नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये, 4 दिवस तब्बल 250 किलोमीटरचा केला प्रवास। आणि विधान भवनासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यासोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद, शेतकऱ्याला मदतीचं दिलं आश्वासन।